पुण्यात एका व्यक्तीनं 27 वाहनांची जाळपोळ केली। रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। पर्वती जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 38च्या पोलीस चौकी शेजारी ही घटना घडली। इथल्या मोकळ्या आवारातील शौचालय शेजारी वाहनं उभी केली जातात। त्या वाहनांना मध्यरात्री आग लावण्यात आली। यात एकूण 27 वाहनं जळून खाक झाली आहेत। यामध्ये एक टेम्पो, 24 दुचाकी आणि 2 सायकलचा समावेश आहे। या जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दारूच्या नशेत त्यानं हे कृत्य केल्याची माहिती समोर येते। रात्री ना 2 वाजता सगळ्या गाड्या जळाल्या, तेव्हा आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आलो त्यावेळेस मग फायर ब्रिगेडची गाडी आली आणि ते सगळं जाळले वगैरे, पण एकही नगरसेवक आलेला नाही निवडून आलेला। हे सूरज लोखंडे हे इथले उमेदवार ते आले आपले आणि त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं। गाड्या काढेस तोपर्यंत एवढा भडका झाला की काही सुचनाच लोकांना। इतकं झाल्यानंतर पोलीस लोक इथं आले, त्यांनी 101 ला आणि 100 नंबरला फोन लावला। मग अग्निशामकच्या गाड्या आल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली। त्या टायमाला 6 का 7 गाड्या पेटलेल्या होत्या, पण 3-4 मिनिटात एवढा भडका जोरात व्हायला लागले की ते टेम्पो ती बुलेट आग तिथपर्यंत पसरत गेली। अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्यात, तो वरती गाड्या पोहोचल्या, त्यांनी लेफ्ट साईडनी तिकडून सुरुवात केली। वारं तिकडनं असल्यामुळं तिकडनं सुरुवात केल्यामुळे तिकडून आग लगेच आटोक्यात आणली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।